आमच्या भावांनी काय घ्यायचं? जर नाही गेला तर बाय चान्स जर शिकवायचं कशावर? जर शक्तीपीठ गेला पैशांनी शिकवलं, पण जर माणसं 50 आहेत शेतकरी आणि पोलीस 500 दिलेली आहे. कोण दिलेली आहे? देवेंद्र फडणवीसनं. आता सत्ता त्याच्या हातात आहे. पहिली निजामशाहीची हुकुमशाही होती, तशी ही हुकुमशाही आज कोण चालवायले? देवेंद्र फडणवीस चालवायला आहे. निजामपेक्षा बेकार परिस्थिती आज शेतकऱ्यावर आलेली. निजाम परिस्थिती तरी ठीक होती. आजची ही बिकट कला कोण आणलेली आहे शेतकऱ्यावर? हे सरकारनं आणलेली. कोण आहे? देवेंद्र फडणवीस कारणीभूत आहे याला. शेतकऱ्याच्या मुळावर आलेलेच आहेत. तुमची जमीन चालली आहे. आमची जमीन चालली म्हणून कळकळ लागायली. बोंबीच्या देठापासून कळकळ लागायली आम्हाला. रात्रभर झोप येईन. रात्रंदिवस पोलीस आमच्या गावात उभीच आहे. 2 वाजता पोलीस, 1 वाजता पोलीस, हजारच गस्ता मारायला. काय खाल्लंय आम्ही? चोऱ्या केल्यात कोणाच्या? 12:30ला नोटीस आणून घराला लावल्यात लोकांच्या. झोपी दी असता. नवरदेवाला मंदिरात बूट घालून जाऊ दिलं नाही आम्ही कधी. हे बूट घालून चाललेत मधात. कशामुळे चाललेत? काही न्याय नीती आहे का? काही रस्त्याला देवाचं नाव द्यालेत. शक्तीपीठ चाललं आणि हे बीट घालून मंदिरात नाचायलेत. ही कृती आहे का? आहे शेतकऱ्याचं सगळं रक्त पिऊन खुर्चीवर बसला तर बसला सगळ्याचा काटा काढायला. ही नीती आहे का? ही नीती आहे का? न्याय नीतीनं चालवावं काहीतरी. अरे मुख्यमंत्री झाला, पद झालं, सत्ता झाली म्हणजे काय सत्तेवर काम करतो का? नाही देणार. मरू द्या, आम्हाला मारू द्या, सगळे गोळ्या घालू द्या इथं, तरी आम्ही शक्तीपीठ होऊ देणार नाहीत. रोड रद्द झाला पाहिजे. कशा करता रोड हे? आमची काय शेतकऱ्याची राख लावून आम्ही सगळ्यांना निवडून दिलं, त्याला गादी बसविलं, त्याला फुलाचा हार घातला, त्यानं आमच्या गळ्या मग शेतकऱ्याच्या खेटराच हार घातलाय त्यानं. आमच्या लेकरांना काय खायचं, काय करायचं? ही जमीन अशी की आमची लक्ष्मी माता, काळी माता अशी आहे. ही परंपरा चलत आली आणि आणखीन किती दिवस चालणार? चंद्र सूर्य तोपर्यंत ही जमीन चालणार आणि लोक पोट भरणार. आणि देवाच्या नावावर रोड काढायचा आणि राक्षस रक्त प्यायले तर शेतकऱ्याचं रक्त वसून घेतलं त्यानं सगळं. हे बरोबर नाही. आमचा नाही देणार आम्ही. जीव गेला तरी बी गोळ्या घाल म्हणावं त्याला इथं येऊन आणि मग जमीन घे म्हणावं त्याला. आम्ही जमीन देणार नाहीत. आमचं हेच म्हणणं आहे. राक्षस आहे ते, माणूस नाही ते. रोडची काय गरज आहे आम्हाला? आम्हाला काय उपयोग आहे आमच्या लेकराला? आमच्या गावाला हे रोज वागायला रोड नाही. एवढा मोठा रोड आमच्या शेतातून चालाय म्हणजे देणार नाहीत. आम्ही देणार नाहीत हे रोड. आमच्या गावात शक्तीपीठ गेलाच नाही पाहिजे. जर गेला तर आम्ही काय खायचं? आमच्या भावांनी काय घ्यायचं? जर नाही गेला तर बाय चान्स जर शिकवायचं कशावर? जर शक्तीपीठ गेला पैशांनी शिकवलं, पण जर तितक्यातच शेती केली तर तेवढेच पैसे जास्त येतील आणि त्याच पैशांवर माझ्या भावांना शिकवता आले. आणि जर माझ्या भावाला नाहीच नोकरी लागली तर तो शेती करून जगू शकतो. पण जर गेला तर त्याने काय करायचं? कोणाच्या तोंडाकडे पाहायचं? आणि आम्ही पण कशाच्या जीवावर शिकायचं? तर ते पैसे आले आणि नाही कुठे जमीन भेटली तर तुम्ही आम्हाला जमीन देणार आहात का? आणि हा रस्ता घालतायत आणि म्हणतात की विकास होणार आहे. काय विकास होणार आहे? त्या सरकाराला इथे भेटणार जमीन भेटणार, ती सुपीक जमीन, त्या सुपीक जमिनीवर तो रस्ता करणार आणि रस्ता करणार आणि त्यावर टॅक्स लावणार आणि तो पैसे सरकार घेणार आणि आम्हाला काय भेटणार? फक्त थोडेसे पैसे, 4 पैसे भेटले झाले आमचे शेतकरी खुश. एवढंच नाही तर भीती दाखवून पोलीस फोर्स आणून भीती दाखवत आहेत. तर आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघायचं नंतर? आमच्या गावामध्ये अंगणवाडी पण नाहीये आणि त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाहीये. पण हा मोठा रस्ता जातोय त्याला कोण विरोध करतोय का? आणि सरकारने याच्याकडे लक्ष द्यायलाच पाहिजे. आम्ही काय खाणार आहोत? आम्ही कशावर शिकणार? या महाराष्ट्र शासनाचा जाहीर निषेध करतो. कारण आमचे अल्पभूधारक जेवढी जी शेती चालली आज शक्तीपीठामध्ये, समजा अल्पभूधारक शेतकरी, कोणाला काही जास्त नाही, 1.5 एकर 2 एकर 3 एकरच्या वर, ह्याच्यामध्ये 300 400 फूट जर रस्ता असल्यावर शेतकरी पूर्ण देशोधडीला चाललाय, बेघर चाललाय. शिक्षण काय करायचं? शासन देऊन पैसे किती देणार आहे? तुम्ही